A very good morning, dear students of MFARM. Student, this was the actually point which we have been started in the last lecture, that is the IPQC, in process quality control check. या पॉइंटला आपण मागच्या लेक्चरला सुरुवात केली होती. Then we have been also started with the various different types of and the IPQC test in concern of sterile dosage form. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट शिकून घ्यायच्या आहेत रिलेटेड टू द स्टराईल डोसेस फॉर्म. तर त्यातली जी पहिली IPQC टेस्ट मी मागच्या लेक्चरला कंप्लीट करून दिली ती म्हणजे स्टर्लिटी टेस्ट. स्टर्लिटी टेस्ट ही आपण मागच्या लेक्चरला शिकलो होतो ॲज अन अ फर्स्ट IPQC टेस्ट फॉर द स्टराईल डोसेस फॉर्म. नाउ स्टुडंट, today I'm going to start with a second IPQC test related to the sterile dosage form, that is the pyrogen test. The name of the second test is a pyrogen test. However, why we are performing this test? Pyrogen test का perform केली जाते? In order to detect the presence or the absence of pyrogen in your sterile formulation. काय डिटेक्ट करतोय आपण? We are basically detecting the presence or absence of pyrogens in our स्टराईल डोसेस फॉर्म. आपल्या स्टराईल डोसेस फॉर्ममध्ये पायरोजन्स अवेलेबल आहेत का नाही हे चेक करून घेण्यासाठी आपण पायरोजन टेस्ट परफॉर्म करत असतो. तर बेसिकली आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की पायरोजन काय असतात. पायरोजन दे आर सिम्पली सेड टू बी द मेटाबॉलिक प्रोडक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. जर तुमच्या स्टराईल डोस फॉर्ममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं जर मेटाबॉलिक प्रोडक्ट तयार झालेलं असेल तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं जे मेटाबॉलिक प्रोडक्ट तयार झालेलं असतं दॅट metabolic product of the microorganisms is called as the pyrogen. And student, remember one thing, हे जे pyrogens असतात ना, if this pyrogens are get injected in a human body, जर का हे pyrogen human body मध्ये इंजेक्ट झाले तुमच्या स्टराईल डोसेस फॉर्मच्या मार्फत, समजून घ्या तुमच्या स्टराईल डोसेस फॉर्ममध्ये जर पायरोजन्स अवेलेबल असतील आणि स्टराईल डोसेस फॉर्म जर एखाद्या माणसाला इंजेक्ट केलं गेलं आणि त्या स्टराईल डोसेस फॉर्मच्या मार्फत किंवा त्या इंजेक्टेबलच्या मार्फत जर का हे पायरोजन ह्युमन बॉडीमध्ये इंजेक्ट झाले, देन दिस पायरोजन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर abnormal elevation in the body temperature, for abnormal or the tremendous rise in a body temperature. बॉडी टेम्परेचर मध्ये abnormally elevation होतो, बॉडी टेम्परेचर खूप जास्त प्रमाणात वाढून जातो आणि हे बॉडी टेम्परेचर इंजेक्शन दिल्यानंतर हे बॉडी टेम्परेचर जर का वाढत असेल तर हे कशामुळे होतंय? दिस इज ऑकरिंग बिकॉज ऑफ द पायरोजन विच इज प्रेझेंट इन युअर स्टराईल इंजेक्टेबल्स. जर का त्या स्टराईल इंजेक्टेबलमध्ये पायरोजन्स असतील आणि तो इंजेक्टेबल जर का आपण एखाद्या पेशंटला इंजेक्ट केला तर डेफिनेटली पायरोजन असल्यामुळे त्या पेशंटचा नॉर्मल बॉडी टेम्परेचर जो आहे तो खूप ट्रिमेंडसली वाढून जातो आणि हे कोणामुळे होतंय? पायरोजन. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट वी हॅव टू स्टडी, वी हॅव टू बेसिकली स्टडी दॅट वी हॅव टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑर द अब्सेन्स ऑफ पायरोजन इन अ स्टराईल डोसेस फॉर्म. आपल्या स्टराईल डोसेस फॉर्ममध्ये पायरोजन्स आहेत का नाही हे चेक करून घेण्यासाठी आपण ही दुसरी IPQC टेस्ट परफॉर्म करतो, ती म्हणजे पायरोजन टेस्ट. Hoping that all of you have been understand what is meant by the pyrogen, why we are performing the pyrogen test, actually what we are detecting in this particular pyrogen test. Pyrogen test मध्ये आपण काय डिटेक्ट करतोय? आपण डिटेक्ट करतोय प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ पायरोजन इन अवर स्टराईल डोसेस फॉर्म. जर पायरोजन असतील आणि पायरोजन असलेले स्टराईल डोसेस फॉर्म जर का ह्युमन बॉडीमध्ये इंजेक्ट केले गेले तर त्याच्यामुळे abnormal rise in the body temperature is taking place. Understand student? Okay, so now have a look over the introduction, over the details of this pyrogen testing. Okay, I'm going to start with the details of the pyrogen testing. First, pyrogen test is performed to check the presence or absence of pyrogen in an aqueous sterile formulation. Pyrogen test का perform केली जाते? It is basically performed to check the presence or the absence of pyrogen in an aqueous sterile formulation. Second point, what are pyrogens? Pyrogens are the metabolic products of microorganism which when injected in the human body leads to the elevation of body temperature. जे मी तुम्हाला सांगितलं, pyrogens काय आहेत? Pyrogens, they are simply said to be a metabolic products of the microorganism, and if these pyrogens get entered in a human body, then they are responsible for the abnormal elevation of a body temperature. Third point, nearly all the types of microorganisms generates the pyrogen as a byproduct.
आणि जवळजवळ जेवढेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, all these microorganisms, they are responsible for producing the pyrogen as their byproduct. They are responsible for developing or producing the pyrogen as a byproduct. Understand, student? So that was the introduction related to the pyrogen and the pyrogen testing. Principle of pyrogen testing. Now we have to understand, we have to study the principle of this particular second IPQC test, that is the pyrogen test. Now have a look over the principle. Working principle basically depends on the measurement of elevated body temperature of a rabbit after injecting the sterile formulation which we want to evaluate. आता या पायरोजन टेस्टिंग मध्ये आपण ॲनिमल मॉडेल वापरतोय. वी आर मेकिंग अ यूज ऑफ अँड द एक्सपेरिमेंटल ॲनिमल अँड दॅट ॲनिमल इज सेड टू बी अ रॅबिट. आपण रॅबिटचा वापर करतोय. वी आर मेकिंग अ यूज ऑफ अँड द रॅबिट ॲज अन experimental animal. However, if the elevation in the body temperature of the rabbit is taking place after injecting the sterile formulation, so sorry for disturbance, student. My lecture has been get stopped for few minutes. So what I am explaining you, I am explaining you about the principle of pyrogen testing. Now, student, try to understand. Working principle basically depends on the measurement of elevated body temperature of the rabbit after injecting the sterile formulation which we want to evaluate. जे स्टराईल फॉर्म्युलेशनवर आपल्याला पायरोजन टेस्टिंग परफॉर्म करायची आहे, तो स्टराईल फॉर्म्युलेशन किंवा तो स्टराईल इंजेक्शन आपण रॅबिटच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतो. रॅबिटच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केल्यानंतर जर का रॅबिटचं बॉडी टेम्परेचर वाढत असेल तर हे काय इंडिकेट करेल की आपल्या स्टराईल फॉर्म्युलेशनमध्ये काय होतं, पायरोजन्स होते. आणि जर का रॅबिटचं बॉडी टेम्परेचर अबनॉर्मली वाढत न असेल तर ते काय इंडिकेट करेल दॅट अवर स्टराईल फॉर्म्युलेशन इट इज अ फ्री फ्रॉम पायरोजन. स्टुडंट, प्रिन्सिपल लक्षात घ्या. या पर्टिक्युलर टेस्टिंग मेथडमध्ये, पायरोजन टेस्टिंग मेथडमध्ये आपण रॅबिट ॲज अन ॲनिमल मॉडेल यूज करतोय. वी आर मेकिंग अ यूज ऑफ अँड द रॅबिट ॲज अन ॲनिमल मॉडेल. हाऊएव्हर, वी आर इंजेक्टिंग अवर स्टराईल फॉर्म्युलेशन इन द बॉडी ऑफ रॅबिट. ज्या स्टराईल फॉर्म्युलेशनवर आपल्याला पायरोजन टेस्टिंग परफॉर्म करायची आहे, तो स्टराईल फॉर्म्युलेशन आपण कोणाच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतोय? वी आर इंजेक्टिंग इट फर्स्टली इन द बॉडी ऑफ रॅबिट. And if suppose the body temperature of the rabbit is getting elevated abnormally, and जर का समजून घ्या that the body temperature of the rabbit is increasing abnormally, then it indicates that your sterile formulation may be consist of pyrogens. It may be consist of pyrogens. Understand, student? That was the principle. Now here, why rabbit is used? Rabbit is used as the test animal because it shows the elevation in the body temperature after injecting the pyrogens just like a human being. ज्या प्रकारे माणसाच्या बॉडीमध्ये पायरोजन इंजेक्ट झाले आणि इंजेक्ट झाल्यानंतर ज्या प्रकारे माणसाच्या बॉडीचं टेम्परेचर वाढतंय, त्याच प्रकारे रॅबिटचं बॉडी टेम्परेचर सुद्धा वाढतो आफ्टर इंजेक्टिंग द pyrogens. So student, try to understand what I want to explain, that rabbit is used here as in the test animal or as in the animal model because rabbit is having an ability to show the elevation in the body temperature after the injection of pyrogen just like a human being. पुढच्या स्लाइडवर जातोय मी. मटेरियल रिक्वायर्ड फॉर द टेस्टिंग. आता पायरोजन टेस्टिंग परफॉर्म करत असताना काय काय मटेरियल आपल्याला लागेल? तर मटेरियल रिक्वायरमेंट्स जे आहेत ना, दॅट आय हॅव बीन क्लासिफाईड इन टू द टू क्लासेस, दॅट इज द ए अँड बी. पहिलं डिव्हाइस अँड ॲपॅरॅटस आणि दुसरं ॲनिमल. तुमच्या समोर जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर लक्ष असू द्या. डिव्हाइस अँड ॲपॅरॅटस. व्हॉट वी रिक्वायर्ड पायरोजन टेस्टिंग परफॉर्म करत असताना काय काय लागेल आपल्याला? टेम्परेचर रेकॉर्डिंग डिव्हाइसेस, स्टराईल सिरिंजेस अँड निडल्स, cages of rabbit, sterile glasswares. These are the devices and the apparatus which we required while performing the pyrogen testing.
animal. Which animal we required? We required a rabbit. 3 healthy rabbits of either sex, male or female. 3 healthy rabbits of either sex which was having a weight not less than 1.5 kg. 1.5 किलोपेक्षा कमी वजनाचं रॅबिट घ्यायचं नाहीये. 1.5 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचं रॅबिट असेल त्याला तुम्ही टेस्ट ॲनिमल म्हणून किंवा ॲनिमल मॉडेल म्हणून या पायरोजन टेस्टिंगसाठी वापरू शकतात. ओके, दिस वेर द 2 बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर द परफॉर्मिंग द पायरोजन टेस्टिंग. प्रोसिजर. आता पायरोजन टेस्टिंग कशी परफॉर्म केली जाते त्याची प्रोसिजर इथे मी ठेवलेली आहे. Try to understand that particular procedure. Is required to carry out in a AC room. When you are going to perform the pyrogen testing, किंवा ही जी IPQC टेस्ट आहे pyrogen test, when you are going to perform this pyrogen testing, it is necessary that we have to perform this pyrogen testing in a air conditioning room. For this test, make a dilution of the sample in the pyrogen free saline solution. Dilution of a sample. इथे सॅम्पल काय असणार आहे? आपलं स्टराईल फॉर्म्युलेशन. आपलं स्टराईल फॉर्म्युलेशन ज्याच्यावर आपल्याला पायरोजन टेस्टिंग परफॉर्म करायची आहे त्याचं डायल्युशन तयार करा. मेक अ डायल्युशन ऑफ द सॅम्पल in a saline solution, but that saline solution should be free from pyrogen. Okay. Second step, volume range of injection in between 0.5 ml per kg to 10 ml per kg of the body weight. आता आपल्याला जो डायल्युशन आपण तयार केलाय आपला स्टराईल फॉर्म्युलेशन पासनं जे डायल्युशन आपण तयार केलंय दॅट डायल्युशन वी हॅव टू इंजेक्ट इन द बॉडी ऑफ रॅबिटच्या बॉडीमध्ये तो डायल्युशन आपल्याला इंजेक्ट करायचा आहे. आता इंजेक्ट करायचं व्हॉल्यूम किती असायला पाहिजे किंवा डोस किती असायला पाहिजे? द व्हॉल्यूम range of the injection, it should be lie in between 0.5 ml per kg to 10 ml per kg of a body weight. Understand? Next, volume inject करण्याआधी first record the initial temperature of the rabbit body by inserting the thermocouple in the rectum of rabbit. इंजेक्शन देण्याआधी रॅबिटचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. Firstly, record the initial body temperature of the rabbit before giving the injection by inserting the thermocouple in the rectum of a rabbit. Okay. Two such normal body temperature is required to be recorded at the interval of 30 minutes and then average of these two is considered as the initial body temperature. असे दोन नॉर्मल बॉडी टेम्परेचर किंवा इनिशियल नॉर्मल बॉडी टेम्परेचर तुम्हाला रेकॉर्ड करायचे आहेत ॲट द इंटरवल ऑफ 30 मिनिट. स्टुडंट तुमच्या लक्षात येत असेल आपण काय केलं स्टराईल डोसेस फॉर्म तयार करून घेतला किंवा स्टराईल डोसेस फॉर्म पासनं आपण डायल्युशन्स तयार करून घेतले. आता ते डायल्युशन्स आपल्याला रॅबिट बॉडीमध्ये इंजेक्ट करायचे आहेत पण रॅबिट बॉडीमध्ये इंजेक्ट करण्याआधी आपल्याला रॅबिट बॉडीचं इनिशियल नॉर्मल टेम्परेचर रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. आणि असे इनिशियल नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती वेळा रेकॉर्ड करायचे? वी हॅव टू रेकॉर्ड द टू इनिशियल बॉडी टेम्परेचर्स or the initial normal body temperatures of the rabbit at the interval of 30 minutes. म्हणजे एकदा थर्मोकपल रेक्टम मध्ये घालून रॅबिटचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. परत 30 मिनिटासाठी थांबा. 30 मिनिटानंतर परत एकदा थर्मोकपल रेक्टम मध्ये इन्सर्ट करून परत सेकंड टाइम इनिशियल बॉडी टेम्परेचर त्याचं नोट डाऊन करून घ्या. आणि हे दोघं टेम्परेचरचं जे एव्हरेज असेल दॅट विल बी कन्सिडर ॲज अन द इनिशियल बॉडी टेम्परेचर. अंडरस्टँड? पुढचं पॉईंट, then inject the sample solution through the ear vein of a rabbit. नॉर्मल बॉडी टेम्परेचर आपल्याला भेटलं त्यानंतर we have to inject the sample solution, the dilutions which we have been prepared. पहिल्या स्टेपला जे डायल्युशन्स आपण बनवले ना that dilutions or that sample solution is required to be injected through the ear vein of a rabbit. Okay. After IV injection, after intravenous injection, record the temperature of each rabbit at the interval of 30 minutes up to the period of 3 hours. बघा आता काय करतोय आपण. इनिशियल बॉडी टेम्परेचर घेऊन घेतलं, रेकॉर्ड करून ठेवलं. त्यानंतर ज्याच्यावर आपल्याला पायरोजन टेस्टिंग परफॉर्म करायची आहे ते सॅम्पल सोल्युशन आपण रॅबिटच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करून दिलं. वी आर इंजेक्टिंग इट थ्रू द इंट्रावेनसली थ्रू द वेन ऑफ अ इयर वेन मधनं ते इंजेक्शन आपण रॅबिटच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करून दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर 3 तासापर्यंत आपल्याला रॅबिटचं बॉडी टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे पण विथ द इंटरवल ऑफ 30 मिनिट ॲट द इंटरवल ऑफ 30 मिनिट. दर 30 मिनिटानंतर आपल्याला रॅबिटचं बॉडीचं टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे अँड दिस रेकॉर्डन्स ऑफ द
rabbit body temperature is kept continue up to the period of 3 hours. अप टू द पिरियड ऑफ 3 आवर. 3 तासापर्यंत आपल्याला या प्रकारे रॅबिटचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे. तुमच्या लक्षात येत असेल मला काय म्हणायचं आहे. म्हणजे इंजेक्शन दिल्या दिल्या इनिशियली एकदा टेम्परेचर रेकॉर्ड करून घ्या. त्यानंतर 30 मिनिटासाठी थांबा. अर्ध्या तासानंतर रेकॉर्ड करा. परत अर्ध्या तासानंतर रेकॉर्ड करा म्हणजे 1 तास होऊन जाईल. परत अर्ध्या तासानंतर तुम्ही टेम्परेचर रेकॉर्ड करा म्हणजे 1.5 तास. परत अर्ध्या तासानंतर टेम्परेचर रेकॉर्ड करा म्हणजे 2 तास. त्यानंतर 2.5 तासानंतर, त्यानंतर 3 तासानंतर. या प्रकारे दर 30 मिनिटाच्या गॅपने 3 तासापर्यंत आपल्याला रॅबिटचं बॉडी टेम्परेचर रेकॉर्ड करायचंय आफ्टर गिव्हिंग द इंजेक्शन ऑफ सॅम्पल सोल्युशन. ओके, नेक्स्ट स्लाइड. Finally, the difference between the initial temperature and the maximum recorded temperature which you obtain is considered as a response. Finally, the difference in between the initial temperature and the maximum recorded temperature is considered as a response. त्याला रिस्पॉन्स म्हणूया आपण. इनिशियली बघा, सोल्युशन इंजेक्ट करण्याआधी सॅम्पल सोल्युशन इंजेक्ट करण्याआधी आपण नॉर्मल इनिशियल बॉडी टेम्परेचर रेकॉर्ड केलं होतं. त्यानंतर इंजेक्शन दिला गेला इंट्राव्हेनसली आणि त्यानंतर परत दर अर्ध्या तासाच्या डिफरन्सने 3 तासापर्यंत आपण बॉडी टेम्परेचर रेकॉर्ड केलं. आता मॅक्झिमम टेम्परेचर सोल्युशन दिल्यानंतरचं जो भेटेल आपल्याला, दॅट टेम्परेचर मायनस इनिशियल बॉडी टेम्परेचर, दॅट विल बी कन्सिडर ॲज अ रिस्पॉन्स. लक्षात येते तुमच्या? इंजेक्शन दिल्यानंतरचं मॅक्झिमम टेम्परेचर जे असेल ते टेम्परेचर मायनस इनिशियल बॉडी टेम्परेचर विल गिव्ह यू द रिस्पॉन्स. ओके, आता इथे कन्क्लुजन दिलं या 2 बॉक्समध्ये. ते कन्क्लुजन समजून घेण्याचा प्रयत्न करा. इफ individual response of the rabbit is below 0.6 degrees Celsius or sum of all 3 response is below 1.4 degrees Celsius, then the test is passed. Here, if the individual response of the rabbit is more than 0.6 degrees Celsius or sum of all 3 response is above 1.4 degrees Celsius, then the test is failed. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, डिफरन्स किती यायला पाहिजे? Difference should not be more than 0.6 degrees Celsius. Difference should not be more than 0.6 degrees Celsius. If the difference is below individual response, 3 रॅबिट घेतले होते आपण, 3 रॅबिटचा जो डिफरन्स आहे जर का तो 0.6 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर आपण म्हणू शकतो की आपलं जे स्टराइल फॉर्म्युलेशन आहे इट पासेस द पायरोजन टेस्ट, मीन्स इट वॉज नॉट कन्सिस्टिंग ऑफ पायरोजन. पण जर का समजा 3 रिस्पॉन्स पैकी एकही रिस्पॉन्स असा आला की द डिफरन्स इन बिटवीन द maximum recorded temperature and the initial temperature is more than 0.6 degrees Celsius, then we can claim that our sample solution or our sterile formulation, it does not passes the pyrogen test, means our sterile formulation is consisting of a pyrogen which is said to be a byproduct of microorganism and which is responsible for the abnormal elevation in a body temperature. So student, hoping that you have been get this